ममुराबादच्या उर्दू शाळेला पाण्याचा विळखा, 70 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात. रस्ता बांधताना निचऱ्याची मोरी गायब. 4-5 फूट पाण्यातून विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे तरी कसे? जळगाव किन्नगाव रस्त्याच्या कामातील कथित नियोजन शून्यतेचा गंभीर फटका ममुराबाद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला बसला असून शाळेच्या चारही बाजूंनी तब्बल 4 ते 5 फूट पाणी साचल्याने सुमारे 68 ते 70 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वी असलेली मोरी नवीन रस्ता तयार करताना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ममुराबाद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत असून येथे सुमारे 68 ते 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही धोकादायक बनले आहे. पूर्वीच्या रस्त्याच्या ठिकाणी पावसाचे पाणी तलावाच्या दिशेने वाहून जाण्यासाठी मोरीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नवीन रस्ता तयार करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक मोरी अथवा पाईपची व्यवस्था करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी शाळेच्या परिसरातच अडकून पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता तयार झाला, मात्र पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था झाली नाही, तर या विकासकामाचा फायदा कोणाला, असा संतप्त सवाल आता पालक आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. पाण्याचा निचरा न झाल्याने शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे? त्यांचे शिक्षण सुरू ठेवायचे कसे? हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था का करण्यात आली नाही, याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कामामध्ये हलगर्जीपणा किंवा नियोजनाचा अभाव आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आज ऑगस्ट 15 रोजी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ममुराबाद येथील उर्दू शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या गंभीर प्रश्नाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना दुसरीकडे ममुराबादच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीच पाण्याची झुंज द्यावी लागत आहे. ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न केवळ पाण्याचा निचरा करण्यापुरता मर्यादित नसून शासकीय यंत्रणेच्या नियोजन आणि जबाबदारीचा प्रश्न बनला आहे. प्रशासनाने आता केवळ पाहणी आणि आश्वासनांवर न थांबता तातडीने पाण्याचा निचरा करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि या परिस्थितीला जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. मला असं सांगा की त्यावेळी आपण विरोध केला होता का? हो सांगितलं, सरांना सांगितलं. ते म्हणजे आमच्या एस्टिमेट मध्ये हे नाहीये, आम्ही हे नाही करणार. कोणाकडे काम होता तुम्हाला माहिती आहे का? हे काम कोण करत होता? पीडब्ल्यूडी? कोणता पीडब्ल्यूडी? जळगाव पीडब्ल्यूडी की कोणता? रोड कोणत्या रोड? ईदगाव जळगाव हायवे. याचे जे आज 15 ऑगस्ट आहे, संपूर्ण देश आहे ना स्वातंत्र्याचे 80वा वर्धापन दिवस जे आहे ते मनवत आहे. तो आपण आहे ना यामध्ये ना आज आहे ना शाळेच्या जे आहे स्वातंत्र्य दिवस आपण आहे ना साजरा केला आहे का? हो साजरा केला. आम्ही कसं साजरा केला? यामध्ये साजरा करण्यासाठी आम्हाला भरपूर कष्ट करावे लागले. आम्हाला शिक्षकांना याला जागा नव्हती आणि विद्यार्थ्यांना आम्ही हातावून उचलून झेंडावंदन केलेलं आहे आणि त्याचे पण आम्ही फोटो वगैरे काढलेले. कितीपर्यंत तुमची हे जे शाळा आहे कितीपर्यंत आहे? मी 5वी पर्यंत आहे. पहिली ते 5वी पर्यंत. तुमचे नाव? नमस्कार, मी समस्त मुस्लिम पंच कमिटीचा अध्यक्ष. मुख्याध्यापक जे होते आपल्या उर्दू शाळेचे, त्यांचं असं म्हणणं आलं का आपल्याला मुलांना शाळासाठी जागा नाही आहे, रस्ता नाही आहे, याले अडचणी होत्या मुलांना. तर त्यांनी आपल्याला सांगितलं का तुमचं जे हॉल आहे ते आमची आम्हाला जागा करून द्या शाळेसाठी, कसं मुलांचं नुकसान नको व्हायला पाहिजे. त्या हिशोबानं आम्हाला ते विचार केला सर्व मेडिसन आमचे जे सदस्य आहे कमिटीचे, आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिली. तुम्ही ना संबंधित प्रशासनाला पाठपुरावा केला आहे का? हो. कोणाला? जिल्हा परिषद मॅडमला सुद्धा भेटून आले आम्ही. ते बोलणार होते मॅडम सर, ते केव्हा येऊन गेले ते आम्हाला सुद्धा माहिती. मॅडम येऊन गेले का? नाही, ते सर येऊन गेले. कोणते सर येऊन गेले? आपण कोणत्या ऑफिसला गेले तर ते केव्हा आले, त्यांना केव्हा गेले ते आम्हाला काहीच माहिती नाही.